पालकमंत्री उदय सामंत आणि संपर्क मंत्री नितेश राणे यांच्यामध्ये नव्यानं वादाची झिणगी पडली आहे। सामंत यांनी खुमखुमी काढत भाजप मंत्री नितेश राणेंसह राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम आणि अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रशांत यादवांवर टीका केली होती। त्यावर आता नितेश राणेंनी पलटवार केलाय। उदय सामंतांचं थेट नाव घेणं टाळत जोरदार टीका केली आहे। तसंच कोणाला खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार आहोत असं आव्हान देखील दिलंय। या वार पलटवारामुळे पुन्हा एकदा नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील दोन मंत्र्यांमधील वाद चव्हाट्यावर आला। कार्यकर्त्याला आता अपेक्षा आहे की बाबा आता आमच्या निवडणुका आहेत, आमच्या निवडणुकीमध्ये सन्मानपूर्वक व्हावं, कोणी आम्हाला कमी लेखू नये, हलक्यात घेऊ नये, कोणी आम्हाला सुक्या धमक्या देऊ नये, कोणाला खुमखुमी काढायची असेल मिटवायची असेल तर आम्ही तयार आहोत अशा पद्धतीच्या धमक्या देऊ नये एवढीच प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे। आणि त्या अनुसार अगर कार्यकर्त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने अगर भूमिका मांडत असतील तर त्याची दखल निश्चित पद्धतीने पक्षश्रेष्ठी घेतील। तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील राजकीय वातावरण तापलंय। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे समीर भुजबळ यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजनांची भेट घेऊन महायुतीमध्ये नव्या समीकरणांचे संकेत दिले। भुजबळांनी नांदगाव, मनमाड आणि येवला या 3 नगर परिषदांमध्ये केवळ भाजप सोबतच युतीचा प्रस्ताव दिलाय। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांना बाजूला सरण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं भाजपसोबत हातमिळवणी करण्याची रणनीती आखल्याची चर्चा आहे। या घडामोडींमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले। खास करून नांदगाव, मनमाड ह्या भागामध्ये त्यांच्याही कार्यकर्त्यांनी आमच्याही कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की एकत्रित आपण लढलं पाहिजे। तर त्या संदर्भामध्ये जे आहे एक काय परिस्थिती आहे तिकडे, मनमाडमध्ये काय परिस्थिती आहे, नांदगावमध्ये काय परिस्थिती आहे, तर त्याचा जे एक आढावा जो आहे मी त्यांना ब्रीफ केला। तर बातम्यांचा ओघ असा सुरू राहील। एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबूया। पाहत रहा एबीपी माझा।